खार वांग्याची रेसिपी टाकणार आहे. त्याला लागणारे वांगी घेतलेले, त्याला आता कट करून घ्यायचे. ही धना पावडर, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, ही शेंगदाण्याचा कूट, कस्तुरी मेथी, हळद, जिरी, मोहरी, लसूण, खोबरं एवढं लागतं. आणि एकदम परफेक्ट घरगुती वांग, खारं वांग एकदम भारी होतं. जसं काय तुम्ही हळदी मिठातलं मटण बनवता ना तसं लागतं. एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण सुरुवात करू. पहिली वांगी कट करून घेऊया. ही आपण खोबरं, लसूण, कोथिंबीर बारीक करून घेतलेली ती काढून घेऊया. आता आपण धना पावडर टाकून द्यायची. त्यातला थोडा मसाला, खडा मसाला, ही जिरी बारीक करून घेतलेली ती टाकून द्यायची. त्यात ही शेंगदाण्याचा कूट, थोडीशी हळद टाकायची, थोडीशी कस्तुरी मेथी बारीक करून टाकून द्यायची. याचं आपण वाटण करून घेतलंय ना ते मिक्स करून घ्यायचं चांगलं. त्यात थोडं चवीनुसार मीठ. एकदम छान, जसं काय तुम्ही बोकडाचं मटणच खाणार आहे असं लागतं. वांगी कापून धुवून घेतलेली आहे ती भरून ठेवूया. पहिल्यांदा भरून घेऊ. एकदम छानशी भरून घ्यायची. मटणाचं सूप खातोया असं काम आहे ह्याचं. खायला पण भारी चवीचं आणि चपातीत भाकरीत छान लागतं. दोन्हीत पण एकदम छान होतं. एकदा नक्की तुम्ही बी असं सांगितलेले ह्याच्याप्रमाणे ट्राय करा. लय भारी, आमच्या सगळ्यांनाच आवडतं. चला आता आपण गॅस पहिला चालू करून घेऊया. कढई ठेवलेली आहे. त्याला आता आपण कढईला गरम होऊन देऊया. मग थोडं तेल टाकूया. एकदम खायला पण बनाट. आणि तुमच्यात पोरांना नाही भाजी आवडली तर ही तर आवडीनं खाणार. तुम्ही बनवून नाही आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशी काय होती भाजी. ती एकदम छान मस्त होती. आता आपला तवा तापलेला, कढई तापलेले, त्यात तेल टाकलेलं आहे. त्यात आता आपण थोडीशी मोहरी, थोडीशी टाकायची नॉर्मल. मोहरी टाकल्यावर थोडीशी जिरे बी टाकून घ्यायची. हे शेंगरलेला लसूण त्यात सोडायचा. पत्ता पण टाकून घ्यायचा थोडासा. झालेला आहे एकदम छान. आता ही वांगी सोडून द्यायची. एकदम याला हलवून घ्यायची. एकदम छान हलवून खालीवर करून घ्यायची. तेल त्याला लागलं तेलात परतून द्यायची. बघा थोडीशी ह्याला आपण झाकून ठेवूया. थोडं झाकून ठेवायचं म्हणजे ते पण मऊ एकदम मस्त पैकी होऊन जाते ती. तर दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तरी मला कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तर नक्की करून बघा. एकदम भारी लागते. मस्त, एकदम तिखट नाही काय नाही, पण खायला एकदम टेस्टी. एकदम चिकनचा मटनचा रस्सा खाल्ल्यावर तुम्ही म्हणणार की खरंच रेसिपी पण एक नंबर. याला आपण उघडून घेऊया. 2 मिनिटं एकदम मऊ झालेली आहे. आता त्याला एकदा हलवून घेऊया. हलवून घेऊया आपण छानस. ह्यात ही खोबरं जी केलेलं आहे ना ती वरनं टाकायचं, कारण सगळ्या मसाल्या बरोबर लवकर हे होऊन जातं.
करतो. एकदम थोडीशी कोथिंबीर वरनं टाकायची. एकदम आता परफेक्ट झालेला आहे. मऊ पण झालेला आहे. त्याला पाणी बी टाकायची गरज नाही, पण थोडं टाकायचं, कारण मस्तपैकी त्याला ठेवून द्यायचंय आपल्याला शिजव. एकदम छान झालेलं आहे. आपण झालेलं आहे सगळं. त्याला 5 मिनिट आपण झाकून ठेवूया, म्हणजे होऊन जातंय वांग. वांग एकदा झालं मग आता तर झालेलं आहे, पण थोडं रस्सा आहे आपला. की मसाले ही एकदम चांगलं गदागदा शिजल्यावर एकदम परफेक्ट होतं, मस्त लागतं. तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तरी पण सांगा, मी नक्की तुम्हाला सांगा. झालेलं आहे आपलं वांग. त्याला आता आपण काढून घेऊया. एकदम मस्त झालेलं आहे, शिजलेलं आहे एकदम छान. तर आता चला याला आपण काढून घेऊया. गॅस बंद करून. आपलं खरं वांग तयार झालेलं आहे, खायला एकदम मस्त. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की करून एकदा खाऊन बघा, मग मला कमेंट करून सांगा. आणि दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तरी पण सांगा, तरी पण देईन, पण नक्की ट्राय करा. खाल्ल्यावर तुम्ही आठवणच काढणार खऱ्या वांग्याची.